पुण्याच्या एका दिग्दर्शकांनी मला सांगितलं होतं, की तुला ना फिल्म सिटीमध्ये कोणालाही असं म्हणजे एंट्री देत नाहीत. मी तुला नेईन कधीतरी. तर मला असं होतं, वॉव यार चित्रनगरी असा ॲरो दिसतोय आणि असं. कट्टू मला माझं हे जे ऑडिशन आहे विठू माऊलीचं, ते Facebookवर एक मेसेज आला होता. अनफॉर्च्युनेटली ते कोऑर्डिनेटर आता नाही आहेत. ही पास्ड अवे. बट मला असं वाटलं कोणाचा तरी फेक मेसेज आहे. कारण तेव्हा Instagram जरा पुढे येऊ लागलं होतं. तर म्हटलं हे कोण आहेत? त्याच्यावर त्यांनी असं लिहिलं होतं, की तुझे डोळे चांगले आहेत, स्माईल चांगली आहे. कुठे होतास तू एवढे दिवस? आपण तर एवढ्या दिवसांपासून फ्रेंड्स आहोत वगैरे. तुला कृष्णाची भूमिका करायला आवडेल का? म्हटलं बाई कृष्णाची भूमिका कोणाला नाही करायला आवडणार. माझा जन्म एकादशीचा आहे आणि 100% म्हटलं. तर तिथे मी म्हटलं चल फेक तर फेक, ॲड्रेस विचारू. ॲड्रेस विचारला. ते बोलले जय मल्हारचा सेट फिल्म सिटीमध्ये. तुला यायचं आहे. म्हटलं फिल्म सिटी चला ग्रेट. ह्या निमित्ताने हे दाखवून मी ॲटलिस्ट फिल्म सिटीमध्ये जाऊ शकेन. सो त्याच्या आधी मी बऱ्याचदा पुण्यावरून येणं जाणं केलं होतं. फिल्म सिटीत नव्हतं केलं. 3-3, 4-4 तास माझी बस अडकून राहायची मुंबई पुणे हायवेवर कधी कधी रात्रीच्या वेळेला वगैरे. त्याच्यात मी बसून मी त्या लाईटमध्ये सबमिशन्स कंप्लीट करणं वगैरे हे केलेलं आहे. माझ्या ताईने माझी खूप हेल्प केली आहे सबमिशन्स कंप्लीट करण्यामध्ये. तिने अर्ध्या गोष्टी तिकडे लिहिते, मी अर्ध्या गोष्टी इकडे, काही मित्रमैत्रिणींनी. त्याच मुंबई पुणे हायवेवर ह्या विठू माऊली मालिकेचं जेव्हा माझं सिलेक्शन झालं, तिथे गेल्या गेल्याच त्यांना माझा लुक, आवाज एक ओव्हरऑल असं वाटलं जे ते 9 महिन्यांपासून शोधत होते हे मला नंतर कळलं. आधी माहिती असतं असा तो विठोबा शोधतायत आणि जिथे मी थोडा सूट करतोय तर थोडे मी जास्त पैसे मागितले असते. बट माझी पहिली मालिका होती आणि कोठारी विजनने मला खूप मोठा एखाद्या सेलिब्रिटीच्या मुलाला द्यावा तसा ब्रेक दिला आणि देवाची कृपा झाली आणि मला विठोबाचा रोल मिळाला. 2-2.5 महिने त्याची ऑडिशन प्रोसेस सुरू होती. माझ्यासमोर वेगवेगळे नोन, सेमी नोन जे काही टॅग्स आहेत असे आर्टिस्ट माझ्यासमोर येऊन त्याच लुकमध्ये परफॉर्म करायचे. मी खूप स्किनी होतो त्यावेळेला. तर ते म्हणायचे अरे विश्वाची माऊली इतकी बारीक नाही असू शकत, म्हणून तू थांब, तू बघ त्यांना परफॉर्म करताना वगैरे असं मला तिथे दिनेश सर आणि असे तिथले काही क्रिएटिव्ह असं म्हणायचे. पण जेव्हा सिलेक्शन झालं माझे लाईफ साईज पोस्टर लागले त्याच मुंबई पुणे हायवेवर आणि तो माझ्यासाठी अनुभव असा होता की बापरे, आपण जर एक रेझिलियन्स दाखवला, आपण काहीही झालं तरी परत, आपण कितीदाही पडलो तरी परत उठून ऑडिशन द्यायचं किंवा परत उठून प्रयत्न करायचा, हे जर केलं तर खरोखर स्वप्न पूर्ण होऊ शकतात. असं मला अनुभव त्यामधून तो आलाच. विठू माऊलीच्या ऑडिशनचा किस्सा असा आहे की मी त्याच्या आधी काहीही केलेलं नव्हतं, कुठली ट्रेनिंग नाही. आत्ता ह्या 3 एक सिरियल केल्याच्या नंतर, 3-4 मूव्ही केल्याच्या नंतर मी सौरभ सचदेवाजींकडे ट्रेनिंग घेतली थोडीफार ॲक्टिंगची आणि मध्ये मध्ये मी असे काही ना काही आता वर्कशॉप करतोच आहे. पण त्यावेळेला डायरेक्ट जवळजवळ संस्कृत बोलल्यासारखा अख्खा धडा त्यांनी ऑडिशनच्या त्या स्क्रिप्टमध्येच दिला की हां हे वाच. आणि मी एकदा बोलतोय, 2दा बोलतोय, 3दा बोलतोय आणि शेवटी जाऊन काहीतरी चुकत होतं. ते बोलले तू कुठेतरी सूट तर करतोयस, आम्हाला आवाज तर चांगला वाटतोय, एक काम कर तू वेळ घे, तोपर्यंत जाऊन तयार हो. आणि बोलले हिंदीमध्ये तिथल्या कॉस्ट्युम दादांना, मेकअप दादा, इसको तयार करो, इसको कृष्णा बनाव. बाई कृष्णा बनाव काय असतं. मग त्यांच्याकडे जे काही मुकुट होते, जे काही होतं त्याच्यामध्ये त्यांनी मला तयार केलं त्यातल्या त्यात. त्या दरम्यान मी फुल कॉन्सन्ट्रेशनने वाचलं, त्याच्यामध्ये काहीतरी लिंक लावण्याचा प्रयत्न केला काय काय आहे. आणि डायलॉग पण असे होते जे मी बऱ्याचदा इंटरव्ह्यूमध्ये बोललोही आहे त्यावेळेला पण, की समथिंग लाईक की देवर्षी, सगळंच अपेक्षेप्रमाणे घडलं असतं तर नियतीची अनिवार्यताच नसती. मनात अपेक्षा सहस्त्र असतील पण घडतं तेच जे नियतीने योजलेलं असतं. आमच्या धर्मकार्यात देवींचा सहभाग असेल पण सहवास कितपत लाभेल याची शंकाच आहे आम्हाला. आणि समथिंग लाईक दॅट. आता मी खूप असंच म्हणतोय. त्या वेळेला असं तर मला त्याचा इम्पॅक्ट एवढा आहे की तो अजूनही माझ्या लक्षात आहे ते ऑडिशन. आणि तर हे सगळं करून 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 शेवटी जवळजवळ 8 एक टेक झाले असतील, 8 का 9 टेक झाले. आणि मला फुल एम्बॅरेसमेंट की मी त्यांना म्हटलं की लिसन, सनी म्हणून एक जण होता, त्याला मी म्हटलं लिसन, मी ना खूप मराठी शुद्ध आणि हे सगळं बोलत नाही, कारण मी असं माझं बॅकग्राऊंड आहे, थोडासा इंग्रजाळलेलो पण आहे, कारण इंजिनिअरिंग आणि ते प्रेझेंटेशन्स ह्या सगळ्यामुळे माझा पगडा त्याचा असा होता आणि मराठी फार छान बोलायचो नाही म्हणून मी इंग्लिशच जास्त बोलायचो. तर प्लीज डोंट माइंड. तो मला बोलला अजिंक्य, आम्ही तुला सांगितलं नाही पण तू हे एका दिवसात, आज दिवसभरामध्येच एवढे एवढे टेक करून तू हे ओके केलं आहेस अख्खं. आमच्याकडे कितीतरी आर्टिस्ट जे किती किती वर्ष काम करतायत, म्हणजे मी त्यांची नावं नाही घेणार, पण ते आर्टिस्ट आले, ते 7-7 दिवस झालं आमच्याकडे येत आहे की यार नाही खूप आहे हे असं तसं, त्यांचे जे काही स्लँग आहे ते सगळं यूज करून
ते परत आलेत हे करायला की नाही मी अजून प्रिपेअर करून येतो, अजून हे करून. तर बोललो आम्ही जर तुला हे सांगितलं असतं की इतके नोन आर्टिस्ट पण असे अडखळलेत बऱ्याचदा, कारण आम्ही मुद्दाम जरा अवघड ठेवलंय कारण तशी भाषा आम्हाला वापरायची आहे. पण तू ज्या अर्थी ते करू शकलास म्हणजे तुझं पाठांतर चांगलं आहे, ह्याचा तुला पुढे खूप उपयोग होईल. मला असं होतं चल थँक गॉड हे झालं. आणि मग नंतर तर ते मला तरीही बोलवत होते, असं नाही की त्यांनी मला अप्रूव्ह करून टाकलं. 2-2.5 महिने मी रोज लोखंडवालामधून फिल्म सिटीला यायचो, गोरेगावला ऑटोने जाणं येणं. एका पॉईंटला मी त्यांना म्हणालो की ऐका मला आता तुम्ही हो किंवा नाही सांगा. मी स्वप्नील जोशींसोबत एक फोटो काढला होता, त्यांच्याच ते मदत करत होते एका प्रोड्युसरांना, एका मेकरना, एका शोसाठी. तो फोटो मी अपलोड केला, तिथे ऑडिशनला गेलो, शॉर्टलिस्ट झालो. त्या एका हिंदी शोसाठी पण शॉर्टलिस्ट झालो आणि विठू माऊलीसाठी पण शॉर्टलिस्टेडच होतो 1.5-2 महिने. मग तो फोटो बघून यांना कदाचित असं वाटलं असेल की भैया आता हा काही थांबत नाही, हा आता देतोय इतर ऑडिशन्स. कारण मला सांगितलं होतं ऑडिशन्स देऊ नकोस, तुझं इथेच मोस्टली होईलच, तोपर्यंत सांगूही नकोस कोणाला आणि इतर काही करूही नकोस. तर मी त्यांना बोललो आता माझ्याकडे ना पैसे कमी आहेत, मी अशा जेमतेम आर्थिक बॅकग्राऊंडमधला आहे, माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे, पण मी इंजिनिअरिंग वगैरे करून आलो आहे, तर आता तुम्ही मला एक तर हो म्हणा, नाही तर मी दुसरे देणार आता ऑडिशन. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की तू डन आहेस, आम्ही एका मुलाला असं ट्राय करत होतो. पण हे त्यांचे शब्द होते की चॅनलने, स्टार प्रवाह त्यावेळेला चॅनलने त्याची फाईल फेटाळली, पण त्यातल्या त्यात तुझ्या फाईलबद्दल ते ओके होते, न्यूट्रल रिॲक्ट करत होते. दॅट मीन्स आय थिंक आता 2-1 महिने झाले तुलाच आपण करू. आणि असं करून मग ते माझं झालं. क्या बात आहे, सो क्या या बात थँक्स टू स्वप्नील सर. आणि फायनली महाराष्ट्राला विठू माऊली मिळाली. मला विठोबाची कृपा झाली.